सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मी आले होते शेतामध्ये. त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं गावाकडे. तर आमचा थोडासाच ऊस राहिला होता. तर शेजारी मशीन आली होती, तर त्यांचा ऊस तोडणं चालू होतं. तर यांनी बोलले होते थोडासाच ऊस राहिला ते घेऊन जा म्हणून, कारण आमचं थोडंसं वावर ओलं होतं, त्याच्यामुळे मशीन फसत होती. तर थोडा बाकी होता, त्याच्यानंतर ते येणार होते. नंतर आम्ही गावाकडे निघालो होतो. त्याच्यानंतर घरी आले होते मी. तर मला आज दळण न्यायचं होतं. दळून गावाकडे चक्की असल्यामुळं मी थोडं थोडं जसं होईल तसं इकडे गावाकडे येऊनच दळून येते. तर मी हे गहू चाळून घेतले होते. त्याच्यानंतर मी आले होते वरी टावरमध्ये. तर आमची चक्की टावरमध्येच आहे. तर त्याच्या अगोदर मला एक काम करायचं होतं. तर ते होतं डाळी वाळू घालायच्या होत्या. चण्याची आणि तुरीची दोन्ही पण डाळी मी वाळू घातल्या होत्या. अशा प्रकारे वाळू घातल्या होत्या. आणि त्याच्यानंतर मग आले होते मी टावरमध्ये. तर दळण मी खालून चाळून आणलं होतं. आता ते निसतच मला दळण दळायचं होतं. त्याच्या अगोदर चक्की साफ करून घेतली मी. कसं होतं ना, दळण तर दळून येते, पण चक्की साफ करायला चक्की खूप गरम असते. त्याच्यामुळं नंतर जेव्हा मी येते दळण परत दळायला, त्याच्या अगोदर मग चक्की साफ करून घेते. तर बघू शकता तुम्ही किती पीठ चिटकलं होतं. तर आधी मी चक्की साफ करून घेतली आणि थोडं दळण आधी साफ करून घेतलं होतं. ते नंतर चक्कीला लावलं आणि चक्की सुरू केली. अशा प्रकारे मी दोन्ही पण कामं करते. दळण पण दळणं होते आणि दळण राहिलेलं निवडणं पण होते. तर आमच्या दळणामध्ये खडे कमी आणि अशा देवजवास खूप आहेत. तर हे देवजवास काढायला खूप वेळ लागतो. त्याच्यानंतर मी दळून थंड करून घेतलं होतं. त्याच्यानंतर परत आम्ही आलो होतो शेतामध्ये, कारण आता मशीन येणार होती. यांना फोन आला होता. तर हे मी पहिल्यांदाच मशीन खूप जवळून बघितली होती. ही आहे ऊसाची मशीन. तर हे मशीनसोबतच गेले खाली ऊस तोडण्यासाठी. त्याच्यासोबत एक छोटं ट्रॉली पण होती. तर मग आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूत नेक्स्ट व्हिडिओमध्ये.